नमस्कार, सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या वयाचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि वार्धक्य हा त्यातला खूप महत्त्वाचा टप्पा। वाढणारं वय, त्या वयाशी जुळवून घेणं, आपल्यामध्ये बदल करणं हा भाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो। मग हे सगळं करत असताना नैराश्य येऊ शकतं का? आणि जर ते येत असेल तर मग त्याच्यावर मात कशी करायची? आजच्या आपल्या कार्यक्रमाचा हाच विषय असणार आहे, ज्येष्ठ नागरिक आणि नैराश्यावर मात। आणि हे आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर मनोज भाटवडेकर सर, मानसोपचार तज्ञ आहेत। सर, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल आज आपण बोलणार आहोत, त्यांच्यामध्ये येणारं नैराश्य, मुळात त्याची कारणं काय असतात, या वयामध्ये नैराश्य येण्यामागची? एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही म्हणालात तसं की वार्धक्य हा एक नैसर्गिक टप्पा आहे माणसाच्या आयुष्यातला। त्यामुळे नैसर्गिकरित्या होणारे जे बदल आहेत ते होणारच आहेत। म्हणजे अगदी त्वचा सुरकुतायला लागते, केस पिकायला लागतात, इथपासून श्रवण कमी होतं, दृष्टी कमी होते, इथपासून ते गुडघे बोलायला लागतात, सांधे दुखायला लागतात, इथपासून ते मानसिक पातळीवरती जेव्हा आपण येतो त्यावेळेला असं म्हणायला हवं की कुठेतरी उत्सुकता संपते। म्हणजे पुढे काही घडणार आहे असं काही नसतं। म्हणजे पुढे काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी हवं आहे आयुष्यात, ते आता मला ह्याच्या पुढे प्राप्त करायचं आहे, ही अवस्था संपलेली असते। त्यामुळे मिळवायचं मिळवून झालेलं असतं। तसं पुढे काय घडणार आहे, नवीन असं काही घडेल अशी शक्यता उरलेली नसते। त्यामुळे काय होतं की एक तऱ्हेचा एकाकीपणा यायला लागतो, किंवा भूतकाळाकडे कायम गेले ते दिन गेले म्हणून बघायचं आणि भविष्य काळाकडे आता पुढे कसं होणार म्हणून बघायचं। म्हणजे बरोबर उलट परिस्थिती होते। तरुण वयामध्ये आपण सतत पुढचा विचार करत असतो आणि जसजसं वय वाढत जातं आपण मागे बघायला लागतो। बरोबर आहे। त्याच्या बरोबर विरुद्ध अवस्था आता सुरू झालेली असते। शारीरिक दौर्बल्य असतं, मी म्हटलं त्याप्रमाणे मानसिक पातळीवरती चिंता, पुढच्या आयुष्याची काळजी असते, सांपत्तिक स्थिती कदाचित खालावलेली असू शकते, एखाद्या व्यक्तीची आर्थिक विवंचना असू शकतात, कौटुंबिक विवंचना असू शकतात। आणि ह्या सगळ्या एकूण जर तुम्ही या परिस्थितीचा विचार केलात तर ह्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे सामान्य माणसासाठी एक आव्हान असतं। बरोबर। बरीच माणसं हे आव्हान चांगल्या प्रकारे स्वीकारतात, पण अनेकदा असं होतं की हे आव्हान स्वीकारताना कुठेतरी समस्या येऊ शकते, अडचणी येऊ शकतात आणि याच वयामध्ये मेंदूमध्ये सुद्धा रासायनिक बदल होण्याची शक्यता असते की जे रासायनिक बदल तुमच्या मनस्थितीवरती नियंत्रण ठेवतात। आणि हे रासायनिक बिघाड जेव्हा व्हायला लागतात त्यावेळेला मनस्थिती खालावायला सुरुवात होते आणि नैराश्य त्यामधून येऊ शकतं। पण मग लक्षणं काय, म्हणजे विशेष करून या वयामध्ये जे नैराश्य येतं त्याची वेगळी लक्षणं अशी काय आपल्याला दिसून येऊ शकतात? मी तुम्हाला एक उदाहरण देतो। माझ्याकडे मध्ये एक 70 वर्षांचे असतील आजोबा आले होते आणि गेला महिनाभर त्यांची अशी अवस्था होती की त्यांना पहाटे 3 वाजता 4 वाजता जाग यायची आणि झोपच लागायची नाही। त्याच्यानंतर बेचैन वाटायला लागलेलं होतं, उदास वाटायचं, निराश वाटायचं, हताश वाटायचं, आयुष्यात काय अर्थ, असे विचार वेगवेगळे यायला लागलेले होते। झोपेबरोबर त्यांची भूक कमी झाली होती। अच्छा। जेवणच जायचं नाही, नकोच वाटायचं, जेवणाची इच्छाच होत नाही असं वाटायचं, काही करू नये असं वाटायचं। कौटुंबिक स्थिती सगळी चांगली होती, परिस्थिती चांगली होती, कुठे काही समस्या नव्हती, तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की हे काय आपण जगतो आहोत, कशासाठी जगतो आहोत, काय गरज आहे हे सगळं करण्याची, रोज दिवस आपला उजाडतो, कसा बसा मी ढकलतो, मग मावळतो, पुन्हा उजाडतो, एक तोचपणा, एक नेहमीचा जो एक साचलेपण जे संबंध आलेलं होतं, बंदिस्तपणा जो आलेला होता, यामधून त्यांना असं नंतर नंतर वाटायला लागलं की आता आपलं काही खरं नाही। म्हणजे एकीकडे जगण्याची इच्छा नाही, दुसरीकडे पुढे काय होणार आहे ते कळत नाही। अशा मनस्थितीमध्ये असताना मग त्यांना असं वाटायला लागलं की जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट। अरे बापरे। आणि आपण अशा अवस्थेतच जर राहिलो तर आपलं कोण बघणार, आपलं कोण करणार, अशी एक संपूर्ण निराशेची मनस्थिती त्यांची झालेली होती। आणि त्यांना मित्रही त्यांच्या बरोबरीचे होते, ते म्हणायचे अरे काय तू चांगला धट्टाकट्टा आहे, शरीर तुझं चांगलं आहे, एवढा काय तू कशा, सगळी सांपत्तिक स्थिती चांगली आहे, कौटुंबिक स्थिती चांगली आहे, काही अडचण नाहीये, तू कशाला इतका नर्वस होतोस, कशासाठी निराश होतोस, आम्ही बघ कसे पहाटे उठतो, व्यायाम करतो, योगासनं करतो, पुस्तकं वाचतो। वस्तुस्थिती अशी होती की या आजोबांना
त्यांच्या मेंदूमध्ये रासायनिक बिघाड झाल्यामुळे हे सगळं त्यांना करायचं होतं, पण ते त्यांना करता येत नव्हतं त्या रासायनिक बिघाडामुळे. आणि हे आतून आलेलं नैराश्य जे आहे, एंडोजिनस डिप्रेशन, मेजर डिप्रेशन ज्याला आम्ही गेल्या म्हणतो, भागामध्ये त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोललो होतो मागच्या भागामध्ये. तर हे लक्षात घ्यायला हवं की अनेकदा ही लक्षणं जी दिसतात नैराश्याची, ती आतून रासायनिक बदल मेंदूमध्ये झालेला असतो, त्याच्यामुळे ही निर्माण होत असतात. व्यक्ती ही मुद्दाम करत नसते किंवा परिस्थितीत काहीतरी बिघाडे म्हणूनच त्या व्यक्तीला नैराश्य येत असतं असंही नाही. आणि हे नैराश्य जेव्हा टोकाला जातं त्यावेळेला अनेकदा जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट, मग नैसर्गिक मृत्यू यावा असं वाटतं. कधी कधी आत्महत्या करावी असेही विचार या व्यक्तीच्या मनात येऊ शकतात. आणि म्हणून नैराश्यावरती उपचार होणं अत्यावश्यक आहे. आपण ह्याच्याबद्दल आणखीन सविस्तर बोलणार आहोत, पण आपले प्रेक्षकही प्रश्नांच्या माध्यमातून सहभागी झालेत. पहिला प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी रेश्मा पाटील, मी माईमवरनं बोलते. मला म्हणजे वयपरत्वे असं झोप येत नाही, तर हे मानसिक व्याधीमुळे होते काय? ह्याला डिप्रेशन म्हणतात काय? तर याच्यावर उपाय काय? झोप न येणं हे फक्त मला वाटतं आता वार्धक्यामध्ये राहिलं नाहीये, हे सर्वसामान्यांची सुद्धा आता ही कुठेतरी तक्रार आहे. पण आधी आपण त्यांनी जो प्रश्न विचारलाय वार्धक्याच्या बाबतीत, हे डिप्रेशनचं कारण आहे का? आणि मग आपण सर्वसामान्यांच्या झोपेकडे सुद्धा आपण वळूया. झोप न येणं अनेकदा आपण असं म्हणतो, म्हणजे हा एक लोकप्रिय गैरसमज आहे जो मला दूर करावासा वाटतो इथे, की झोप न आल्यामुळे नैराश्य येतं, असा एक समज आहे. वास्तविक पाहता उलट होत असतं. नैराश्य आल्यामुळे झोप येत नसते. अच्छा, म्हणजे झोप न येणं हे नैराश्याचं एक लक्षण आहे. ओके. ते कारण नाही नैराश्याचं. दुसरी गोष्ट अशी की फक्त झोप न येणं हे नैराश्याचं लक्षण नाही. मगाशी मी जे उदाहरण आपल्याला दिलं त्या आजोबांचं, त्यांना वेगवेगळी जी लक्षणं होत होती ती सुद्धा झोप न येण्याबरोबर असतील तर त्याला आपण नैराश्य असं म्हणतो. मुख्य यातला भाग असा आहे की नैराश्य नावाचा आजार ज्या वेळेला होतो त्यावेळेला झोपेचा नेहमीचा जो झोपेची जी लय असते, झोपेचं जे नेहमीचं चक्र असतं ते बदलतं. त्यामध्ये माणसाला अर्धवट मध्येच झोपेत जाग येते. अच्छा, झोप लागताना नीट लागते, बर, पण मध्येच जाग येते आणि एकदा जाग आली की पुन्हा झोप लागत नाही. या प्रकारचा जो निद्रानाश आहे हे नैराश्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असं जर सतत होत असेल तर मग त्या माणसाची मनस्थिती तपासणं हे गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणालात की हल्ली सगळ्यांनाच बहुतेक करून झोपेचा त्रास होतो, त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की आपण आपलं झोपेचं चक्र बिघडवून घेतलेलं आहे. आपण स्वतःच बिघडवून घेतलेलं आहे. म्हणजे झोप येणं हे शरीराचं कार्य आहे. आपल्याला जेव्हा झोप येते तेव्हा आपण झोपत नाही, तेव्हा आपण जागतो. आपल्याला जेव्हा जागायचं असतं तेव्हा आपल्याला झोप येत असते. त्यामुळे जागून जी कामं करायची त्याच्यावरती विपरीत परिणाम आपण करून घेतो. शहरी जीवनामध्ये विशेषतः मला असं दिसतं की आपली धावपळ खूप असते, प्रवासामध्ये बराच वेळ जातो, माणसं उशिरा येतातच घरी, त्याच्यानंतर त्यांची सगळी कामं घरातली आटपून जेवण वगैरे होऊन सगळे अभ्यास अमुक तमुक जे काही असेल ते सगळं उरकून झोपेपर्यंत सहजपणे 12 वाजतात. प्रत्यक्षात आपल्याला 10-10:30ला जर झोपायची सवय असेल आधी किंवा जर त्यावेळेला झोप येत असेल तर ती वेळ आपण मारतो, झोप मारतो आपली, आणि मग आपण विचित्र वेळेला झोपायला सुरुवात करतो. तेव्हा झोप येत नाही. आणि कितीतरी रुग्ण मला असे येऊन भेटलेले आहेत सांगणारे की डॉक्टर आम्ही झोप येत नाही, मग आम्ही टीव्ही लावतो. प्रत्यक्षात जर किंवा आम्ही कम्प्युटर ऑन करतो आणि कम्प्युटरवर काम करतो. पडद्यावरून येणारं जे स्टिम्युलेशन आहे, जे सतत उत्तेजन मेंदूला मिळत असतं, त्याच्यामुळे झोप बिघडते, ती आणखीन उलट निघून जाते आणि ती पुढे 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 जाते. त्यामुळे झोप येत नाही म्हणून टीव्ही लावणं हा उपाय नक्कीच नाही. आपण मेंदूला जास्त जागृत करतो पुन्हा, तेच मी म्हणतोय. तर म्हणून अशी एक शिफारस आहे वैद्यकशास्त्रांनी केलेली की जर तुम्हाला स्क्रीनवरती पडद्यावरती जर काही बघायचं असेल तर खरं म्हणजे झोपायच्या वेळेच्या 1.5 ते 2 तास आधी हा तुमचा समोरचा पडदा बंद झाला पाहिजे. कारण समोरचा बंद झाल्यानंतर 1.5-2 तास आतला चालू राहतो. बरोबर. त्यामुळे ही झोपेची वेळ सांभाळणं महत्वाचं आहे. संध्याकाळनंतर चहा कॉफी सारख्या उत्तेजक पेयांचं सेवन टाळावं. दारूचं सेवन टाळावं. अनेक जण झोप येत नाही म्हणून दारूचं सेवन करतात, परत ते उलटच आहे, ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर
जर तुम्हाला झोप येत नसेल खरोखरच तर असं सांगितलं जातं की तुम्हाला प्रत्यक्ष झोप येईपर्यंत अंथरुणाला टेकू नका, अच्छा, आडवं झोपू नका, बर, हा, किंवा अंथरुणात झोपेचा म्हणजे पलंगाचा उपयोग फक्त झोपण्यासाठी करा. म्हणजे त्याच्यावर लोळण्यासाठी नुसतंच आळस करत पडलोय, झोपेची आराधना करत पडलेलो आहे असं करू नका. बर बर बर. आणखी एक मुद्दा त्यातला असा आहे की एकंदरीत झोपेचं जे चक्र आहे त्या चक्रासाठी तुम्ही दिवसभर कार्यरत असणं हे आवश्यक आहे. बरोबर. शरीराला व्यायाम पुरेसा पाहिजे, वेळच्या वेळी जेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या झोपेसाठी आवश्यक आहेत. हे जर आपण सगळं सांभाळलं तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात हा झोपेचा जो प्रश्न आहे सगळ्यांसमोरचा तो कमी व्हायला आणि मग हळूहळू जायला मदत होईल. बरोबर. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव रवींद्र पाटील. वय वाढलं की साधारण म्हणजे तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात आणि त्यामुळे व्याधी निर्माण होऊन डिप्रेशन तयार होतं का? तर यावरती काही उपाय असतो, आपण सांगाल का? एका ठराविक वयापर्यंत आपण फिट असतो आणि मग अचानक आपल्याला व्याधी निर्माण होतात, त्या समस्या, मग त्याच्यामुळे डिप्रेशन, त्याच्यावर काही उपाय आहे का? आणि त्याबरोबरीने मला असं विचारायचं आहे की मुळात वाढत्या वयामध्ये किंवा वार्धक्यामध्ये एखादी जर व्याधी झाली तर त्याच्यावरचे उपाय पटकन होत नाहीत, तो झगडा कसा काय सोडवायचा? 2-3 गोष्टी मला इथे महत्त्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट अशी की नैसर्गिकरित्या वय वाढल्यानंतर येणाऱ्या ज्या शारीरिक व्याधी आहेत, सांधेदुखी किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, या ज्या शारीरिक व्याधींचं निदान समजा झालं यातल्या कुठल्या, तर ती व्याधी आपल्याला झाली आहे हे स्वीकारणंच मुळात आधी अनेकांना कठीण जातं. बरोबर. असं कसं, मला कसा डायबिटीस झाला, माझ्या घरात कोणालाच नव्हता, मला कसं ब्लड प्रेशर झालं, असा कसा मला हार्ट अटॅक आला, याच्याशी झगडण्यामध्ये जर आपली ऊर्जा आपण वाया घालवली तर प्रत्यक्षात त्या व्याधीबरोबर जे जगणं आहे त्यातली ऊर्जा आपण कमी करतो आहोत. तुम्ही गेल्या एपिसोडमध्ये म्हणाला होतात मीच का, हा जो एक भाग आहे तो कुठेतरी आपण दूर केला पाहिजे. नाही, त्यामुळे आपण माणूस आहोत, आपल्याला शरीर आहे, शारीरिक व्याधी होणारच, कधीतरी कुठली तरी होणारच, आणि पहिली वेळ कधीतरी येतेच ना. एक्झॅक्टली. तर स्वीकारण कठीण असतं, पण ते जितक्या लवकर आपण स्वीकारू त्याच्याशी झगडण्यापेक्षा जर ते लवकर आपण स्वीकारलं आणि त्याच्यावरती उपचार आपण सुरू केले, समजा मधुमेहाचं निदान झालं आणि जर आपण पथ्य पाणी सुरू केलं, व्यायाम सुरू केला, नियमितपणे रक्तातली साखर तपासायला सुरुवात केली, डॉक्टरांचा सल्ला घेतला, औषधात बदल केले, तर मधुमेह आटोक्यात राहतो. बरोबर. हे कुठल्याही व्याधीच्या बाबतीत लागू आहे हे विधान. त्यामुळे शारीरिक व्याधीमधून येणारे जे नैराश्य आहे ते बऱ्याच अंशी ती शारीरिक व्याधी न स्वीकारल्यामुळे येतं. ती स्वीकारणं फार महत्वाचं आहे. बरोबर. दुसरा, तुम्ही जो प्रश्न विचारलात की या वयोगटामध्ये या शारीरिक व्याधी पटकन बऱ्याही होत नाहीत, कारण ज्याला आपण क्रॉनिक, रेंगाळणारी दुखणी असतात त्या तऱ्हेची दुखणी या वयामध्ये जास्त असतात. नैराश्य सुद्धा या वयात जे येतं त्यावेळेला जेव्हा आम्ही औषधोपचार करतो तेव्हा हे आम्ही लक्षात ठेवतो आणि ते रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगतो की या वयामध्ये तुम्ही जी औषधं त्या रुग्णाला देता ती औषधं शोषली जाणं, त्या औषधांचा चयापचय यकृतामध्ये होणं, त्याची मेंदूवरती क्रिया होणं, या सगळ्या गोष्टी मंदावलेल्या असतात. कारण ह्या सर्व अवयवांची कार्य मुळात या वयामध्ये मंदावलेली असतात. त्यामुळे औषधांची क्रिया सुद्धा पटकन सुरू होत नाही. तर ह्या काही गोष्टी बऱ्याच अंशी स्वीकारण्यावरती आहेत की आपण आजारी आहोत, ठीक आहे, आजार, त्यातला आपण काय करू शकतो. बरोबर. आजार बरा होण्यासाठी किंवा तो आजार आटोक्यात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते जर आपण करत असलो तर मला वाटतं शरीराचे नियम हे अत्यंत सरळ आहेत. तुम्ही शरीराची जितकी काळजी घ्याल तितकं शरीर चांगला प्रतिसाद देतं. आणि मनाचं बरोबर उलट आहे. मन बंडखोर असतं. बरोबर. तुम्ही मनाचे जितके लाड कराल तितकं ते आणखीन चढून बसतं. शरीराचं तसं नाही आहे. त्यामुळे शारीरिक व्याधींच्या बाबतीत मला असं वाटतं की काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. एक तुम्ही मगाशी बोलता बोलता असा एक मुद्दा काढला होता की मित्र आजूबाजूचे सांगत असतात की आम्ही असे धडधाकट आहोत आणि तुला काय झालंय. पण कधी कधी हा जो एक मित्र परिवार असतो ना त्यातलं एकेकाची साथ सुटायला लागते. त्यावेळेला जो मनावर परिणाम होणारा असतो त्याच्यातनं जे नैराश्य येऊ शकतं त्याच्यावर तुम्ही काय सांगाल?
पुन्हा काय आहे ना की मृत्यूचं भय हे प्रत्येक माणसामध्ये आहे. मला शंकर वैद्यांची एक कविता आठवते, गेले रे संगती सोबती, पुसट पाऊले ठेवून मागोती. बरोबर. अशी जी अवस्था असते की हळूहळू सगळे सोबती सगळे निघून गेलेले असतात आणि ही वेळ आपल्यावर कधीतरी येणार आहे. बरोबर. ही घंटा कोणासाठी वाजते, ती तुझ्यासाठीच वाजते असं प्रत्येकाला त्या वयामध्ये कुठेतरी वाटायला लागतं. पण त्याच्या बरोबरीने एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली की जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या अटळ आहेत. जीवन आहे म्हणून मृत्यू आहे, मृत्यू आहे म्हणून जीवन आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणून आत्ता आपण जिवंत आहोत, आत्ता आपण कसं रसपूर्ण चांगल्या प्रकारे जगू शकतो हा विचार जर केला आणि त्याप्रमाणे जर आपण जगलो तर मृत्यूचं भय कमी व्हायला मदत होते. जे आजार स्वीकारण्याच्या बाबतीत मी म्हटलं तेच मृत्यू स्वीकारण्याच्या बाबतीत आहे. ह्याला वेळ लागेल, कठीण आहे, पण ते होऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो ह्याला वेळ लागेल असं म्हणण्यापेक्षा सुद्धा एकदा जाणीवती झाल्यानंतर मग फार वेळ लागत नाही. म्हणजे अंधाऱ्या खोलीत दिवा लागायला किती वेळ लागतो स्विच ऑन केल्यानंतर? नाही लागत ना. त्यामुळे नेमका स्विच ऑन करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे तशा तऱ्हेचं वाचन करणं किंवा जे लोक नियमितपणे योगाभ्यास करतात, ध्यान करतात, ध्यानाच्या माध्यमातून मृत्यू स्वीकारणं खूप चांगल्या प्रकारे सोपं जातं असा माझा अनुभव आहे. की माझे अनेक रुग्ण त्यांना ध्यानाचा ज्यावेळेला मी सल्ला ज्यावेळेला देतो त्यावेळेला हळूहळू कुठेतरी एक शांतता, बरोबर, कुठलीही गोष्ट स्वीकारण्याची, मग तो आजार असेल, शेजारच्या आपल्या मित्राचा मृत्यू असेल, पतीचा मृत्यू असेल, या गोष्टी स्वीकारणं खूप सोपं जातं. आपण याविषयी आणखीनही बोलणार आहोत, पण कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा भेट होईलच. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा. कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ नागरिक आणि नैराश्यावर मात आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर मनोज भाटवडेकर आपल्याला त्याबद्दल सांगतात. मग यावरचे उपाय काय, कशा प्रकारचे उपाय या नैराश्यावर मात करण्यासाठी असू शकतात? मागच्याही वेळेला आपण हे बोललो होतो की नैराश्याचे 2 ठळक प्रकार आपण जर म्हटले की आतून येणारं नैराश्य म्हणजे मेंदूतल्या रासायनिक बिघाडांमुळे येणारं नैराश्य, आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीजन्य नैराश्य म्हणजे परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये अडचणी आहेत म्हणून येणारं नैराश्य. या दोन्ही प्रकारच्या नैराश्यांवरती थोडेसे वेगवेगळे उपाय आहेत. पहिल्या प्रकारचे जे नैराश्य आहेत ते मेंदूतल्या रासायनिक बिघाडांमुळे आलेलं आहे, त्याच्यामुळे औषधोपचार हा याच्यावरचा मुख्य उपाय आहे. ही जी औषधं आहेत ती नैराश्य विरोधी औषधं आहेत, फक्त झोपेची औषधं नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. कारण फक्त झोपेची औषधं घेणं आणि दारू घेणं याच्यात फारसा फरक नाही मेंदूच्या दृष्टीने. ही जी औषधं आम्ही वापरतो ती विशिष्ट जे रसायन, सेरोटोनिन नावाचे जे रसायन कमी झालेलं असतं मेंदूतलं, त्या रसायनावरती नेमकं काम करणारी ही प्रभावी औषधं आहेत. कमी प्रमाणामध्ये हे औषध आम्ही चालू करतो, त्याच्यानंतर हळूहळू प्रमाण वाढवतो. एक साधारण 4 ते 6 आठवड्यांमध्ये अपेक्षित परिणाम दिसायला लागतात. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये थोडीशी सुरुवात दिसायला लागते आणि 4 ते 6 आठवड्यांमध्ये ही ऍक्शन पूर्ण होते औषधांची. याच्या बरोबरीने जर अतिशय तीव्र स्वरूपाचं, गंभीर स्वरूपाचं नैराश्य असेल तर कधी कधी इलेक्ट्रिकल कन्व्हल्सिव्ह थेरपी ही ट्रीटमेंट वापरली जाते, जी सुरक्षित असते, जी सुरक्षितपणे दिली जाते. आणि ते जे आपण हिंदी सिनेमांमध्ये त्याचं भयंकर जे चित्र आपल्या डोळ्यांपुढे असतं तसं काहीही होत नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
अर्थात हे फार थोड्या प्रमाणामध्ये ही ट्रीटमेंट वापरावी लागते. आता प्रभावी औषधं आपल्याकडे आहेत, त्यामुळे बहुतेक करून औषधोपचाराने चांगलं यश मिळतं आपल्याला. दुसरं जे नैराश्य आहे, परिस्थितीजन्य नैराश्य जे आहे, त्यामध्ये एक लक्षात घ्यायला हवं की परिस्थितीमध्ये अडचणी आहेत, बरोबर, समस्या आहेत, त्याच्याशी जुळवून घेता घेता त्या झगड्यामधून हे नैराश्य आलेलं आहे. अशा वेळेला समुपदेशन, मानसोपचार, काउन्सिलिंग, सायकोथेरपी यांचा उपयोग करावा लागतो की जिथे रुग्णाबरोबर आम्ही चर्चा करतो. सायकॅट्रिस्ट डॉक्टर किंवा काउन्सिलर, सायकोथेरपिस्ट जे असतात ते रुग्णाशी चर्चा करतात आणि त्याचे जे काही संघर्ष आहेत मनातले त्यांची उकल आम्ही बोलण्याच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून करतो, ज्याला आपण मानसोपचार म्हणतो. आणि अनेकदा ह्या दोन्ही म्हणजे औषधोपचार, मानसोपचार ह्या दोन्ही प्रकारांच्या उपचारांची सांगड घालून उपचार करावा लागतो. हा उपचार सर्वसाधारणतः मी म्हटलं त्याप्रमाणे 4 ते 6 आठवड्यामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. सुमारे 6 महिने, काही वेळेला 1 वर्ष, क्वचित प्रसंगी 2 वर्षांपर्यंत हा उपचार चालू ठेवावा लागतो. अच्छा. आणि मग ह्या सगळ्यामध्ये कुटुंबाचा सहभाग कसा असावा? खूप महत्वाचा आहे. कुटुंबाचा जो सहभाग आहे तो इतका महत्वाचा आहे, तो वेगवेगळ्या पातळ्यांवरती मला महत्वाचा वाटतो. पहिली गोष्ट अशी की कुटुंबाला अनेकदा कळतच नाही की हा मानसिक आजार आहे. त्याच्याकडे आजार म्हणून बघणं हे महत्वाचं आहे. सगळं चांगलं आहे मग कशाला रडत बसलाय, असा जर सूर कुटुंबाने आळवला तर रुग्णाचं नैराश्य आणखी वाढणार आहे. आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे की संपूर्ण कुटुंबाने तो आजार म्हणून स्वीकारणं आवश्यक आहे. की मागच्याही वेळेला मी उदाहरण दिलं होतं, मला पुन्हा ते उदाहरण द्यायला आवडेल की एखाद्या माणसाचा पाय फ्रॅक्चर झालेला असेल आणि जर तुम्ही त्याला अशी अपेक्षा केलीत की त्यांनी धावलं पाहिजे तर ते शक्य नाहीये. तसं डिप्रेशन, नैराश्य हे जणू मनाचं फ्रॅक्चर आहे असं समजा. आणि त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरती आता मर्यादा आलेल्या आहेत नैराश्यामुळे. त्यामुळे ही व्यक्ती काही कालांतराने पुन्हा नॉर्मलला येणार आहे, पण तोपर्यंत त्याच्याकडून अति अपेक्षा कुटुंबाने करणं हे गैर ठरतं. औषधं वेळच्या वेळी देणं, त्याला धीर देणं. जर आत्महत्येचे विचार जर ती व्यक्ती बोलत असेल तर त्या व्यक्तीला एकटं न सोडणं, त्याच्या बरोबर राहणं किंवा संवादाचा एक चॅनल सतत खुला ठेवणं की तुला काहीही वाटलं तर मला येऊन सांग, तुला जर काही त्रास होत असेल तर मी आहे तुझ्या बरोबर. अशा तऱ्हेचा पाठिंबा कुटुंबाने देणं हे फार गरजेचं असतं. आणि कुटुंबाच्या सहभागामुळे काय होतं की एक संपूर्ण उपचाराला एक वेगळी एक बळकटी येते, आधार मिळतो. दुसरा कुटुंबाचा महत्वाचा सहभाग उपचारामधला असा आहे की ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरांकडे परत परत फॉलोअप साठी जाता, तो पाठपुरावा करत असताना रुग्णामध्ये जे बदल होत आहेत ते डॉक्टरांना एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन देणं, ह्या दृष्टीने कुटुंबाचा सहभाग फार महत्वाचा आहे. पण एकंदरीतच हल्ली संवाद कुठेतरी थोडासा दूर पडायला लागलेला आहे. तर आताची पिढी, मागची पिढी असं सतत म्हटलं जातं. मग त्याचा मध्य कसा गाठायचा? दोन्हीकडून एक एक पाऊल उचललं गेलं पाहिजे. काय होतं माहितीये का की एकतर एकत्र वेळ घालवणं ते खूप कमी झालंय. बरोबर. म्हणजे मध्ये कुठेतरी मी असं वाचलं होतं की, आणि ते खरंही आहे की सगळं कुटुंब एका ठिकाणी आहे आणि कुणीच कोणाशी बोलत नाही. ही घटना फक्त टीव्ही चालू असतो तेव्हा असते. बरोबर, अगदी खरं आहे. टीव्ही बंद झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक जण आपापल्या दिशेने पांगतो. संवाद कमी झालाय, धावपळ वाढलेली आहे, आपलं व्यस्त राहणं खूप वाढलेलं आहे. त्यामुळे नुसतं बोलायला म्हणजे बोलण्याची गरज आहे, आपण बोललेलं कोणीतरी ऐकण्याची गरज आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला म्हणजे आपल्या कुटुंबातल्याच दुसऱ्या व्यक्तीलाही तीच गरज आहे हे ओळखणं हे फार महत्वाचं आहे. आणि खरं मला विचारायला तर संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, ऐकणं आणि प्रतिसाद देणं. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यात खूप फरक आहे. प्रतिक्रिया ही नेहमी भूतकाळाचा संदर्भ घेऊन येते, प्रतिसाद तिथल्या तिथे. ओके ठीक आहे, तुला बरं वाटत नाहीये का, नेहमी तुला असंच वाटतं, म्हटलं की ती प्रतिक्रिया झाली. अच्छा, आता तुला काय होतंय, हा प्रतिसाद झाला. तर हे साधं जगणं जे रोजचं जगणं आहे ना, आपण फार मोठे सिद्धांत घेऊन फिरत असतो. म्हणजे नेहमी खिशात 1000 रुपयाची नोट आणि बसने आपण जायचं तर तो चिल्लर आपल्याला लागते. ही चिल्लर आहे मी जे सांगतोय. छोट्या गोष्टी ज्या आहेत ना जगण्यातल्या, की संवाद साधणं, बोलणं, ऐकणं, समजून घेणं,
आपल्या अडचणी म्हणून व्यक्त करणं की माझी ही अपेक्षा आहे. अनेकदा कुटुंबामध्ये असं होतं की अपेक्षा सुद्धा बोलल्या जात नाही. एक्झॅक्टली. की मला काय हवंय ते त्यांनी समजून घ्यावं. असं कसं समजून घेता येईल? बरोबर. नाही घेता येत नाही समजून प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक वेळेला ते शक्य नसतं. गृहीत धरणं एकमेकांना हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे. बरोबर. आणि मग अशी मंडळी जेव्हा आमच्या समोर येऊन बसतात तेव्हा मग त्यांचं सगळं अंतर्मन जे असतं ते उघडं होतं आणि मग त्यामधून ह्या गोष्टी कळतात. आणि मी अनेकदा माझ्याकडे येणाऱ्या मंडळींना असं सांगतो की ह्या गोष्टींसाठी तुम्हाला मी समोर कशाला हवाय. ज्या गोष्टी तुम्ही आपापसात बसून बोलू शकता. आणि म्हणून मानसोपचाराचं एक मोठं उद्दिष्ट असं आहे की या गोष्टींना प्रोत्साहन देणं आणि हा संवाद घरी कशा पद्धतीने घडेल त्यासाठी उद्युक्त करणं. एक्झॅक्टली. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. मी रचना चौगुले बोलते. डिप्रेशन येऊ नये म्हणून औषधं असतात का? त्याचा इतर काही त्रास होतो का डॉक्टर? मुळात त्यांनी असं विचारलं की डिप्रेशन येऊच नये म्हणून काही औषधं असतात का आणि त्याचा काही त्रास होतो का? असं डिप्रेशन येऊच नये म्हणून औषधं नसतात. आतून येणारे जे नैराश्य आहे ते आपण तसं टाळू नाही शकत. ते फक्त आल्यानंतर लवकर ओळखणं, त्याच्यावर उपचार करणं. पण दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे की साईड इफेक्ट्स काही असतात का? नैराश्य विरोधी जी औषधं आहेत म्हणजे नैराश्यावर उपाय म्हणून, टाळण्यासाठी नाही उपाय म्हणून जी औषधं आहेत त्या औषधांचे साईड इफेक्ट्स असतात. पण कुठलंही औषधाचा जेव्हा चांगला उपयोग होतो तेव्हा त्याचे दुष्परिणामही होतातच. पहिली गोष्ट अशी की हे दुष्परिणाम खूप घातक नसतात. अच्छा. ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्रासदायक असू शकतात पण घातक नसतात. म्हणजे जीवाला धोका आहे का? तर बहुतांशी नाही. तर त्यामुळे ही औषधं देणं हे सुरक्षित आहे. जर गरज असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये सुपरवाइज्ड ज्याला आपण म्हणतो अशा तऱ्हेची देखरेखीखाली औषध घेणं हे सुरक्षित असतं. काही औषधांनी असं होतं की तोंडाला कोरड पडते, पोट साफ होत नाही किंवा जास्त झोप येते किंवा थोडासा सुरुवातीला अस्वस्थपणा वाटू शकतो. अशा तऱ्हेचे साईड इफेक्ट्स काहींचे असतात. काही औषधांनी थोडंसं चक्कर आल्यासारखं, थोडीशी गुंगी झापड थोडीशी राहते किंवा पोटात मळमळणं, पोट फुगल्यासारखं होणं, अशा तऱ्हेचे साईड इफेक्ट्स जाणवतात. पण एक लक्षात घ्या की साईड इफेक्ट्स जे आहेत, दुष्परिणाम जे आहेत ते बहुतेक करून पहिले 1-2 आठवडे जास्त जाणवतात. अपेक्षित परिणाम जसे दिसायला लागतात तसे साईड इफेक्ट्स कमी व्हायला लागतात. आणि नंतर शरीराला त्या साईड इफेक्ट्सचा काहीही त्रास होत नाही आणि मग अपेक्षित परिणाम जसे दिसायला लागतात तसं मात्र त्या रुग्णाला बरं वाटायला लागतं. मला वाटतं की या साईड इफेक्टची सुद्धा माहिती करून घेणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. बरोबर. की तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांना विचारा की ह्याच्यातून काय अपेक्षा मी करायची, बरोबर, काय काय मला त्रास होऊ शकतो, तो त्रास मी कसा ओळखायचा, त्यात तो त्रास होऊ नये म्हणून काही करता येतं का, किंवा त्रास झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला जो संवाद आहे ना तोही फार महत्त्वाचा आहे. किंवा त्रास होत असेल तर तो सांगणं डॉक्टरांना सांगणं महत्त्वाचं आहे. म्हणजे डॉक्टरनाही कळतं ना, डॉक्टरही त्याचा डोस कमी करणं किंवा औषध बदलणं असं अनेकदा आम्हाला करावं लागतं. बऱ्याचदा असं होतं की ह्या वयामध्ये कुठेतरी असं वाटत असतं किंवा काही काही घरांमध्ये असं होतंही की निर्णय घेण्याची जी एक आपण म्हणतो ना हातामध्ये एक ताकद असते किंवा एक अधिकार जो दिलेला असतो, पूर्ण घर आता याआधी माझ्या हातात होतं, निवृत्तीनंतर विशेषतः, आणि आता ते माझ्या हातात नाही, आता मला कोणाला तरी विचारावं लागेल, कोणावर तरी अवलंबून राहायला लागेल, या गोष्टीचा सुद्धा त्रास होत असेल, मग तो कसा काय टाळायचा? निवृत्ती बरोबर येणारं नैराश्य हे फार महत्त्वाचा विषय आहे. मला इथे एक उदाहरण आठवतं की एक बँकेत ऑफिसर असणारे एक गृहस्थ, अत्यंत तगडं व्यक्तिमत्व, प्रभावी अधिकारी, त्यांची एकूण त्यांचा दरारा ऑफिसमध्ये खूप चांगला होता, चांगलं काम त्यांनी केलेलं होतं, पण आपण निवृत्त होणार ही कल्पनाच त्यांना कुठेतरी असह्य होत होती. आणि निवृत्तीनंतरच जे काही एक थोडंसं एक आयोजन करावं लागतं की आता मी निवृत्त होणार, मी कामावर आता जाणार नाही, आता माझं आयुष्य पुढचं मी कसं घालवणार, याचं नियोजन त्यांनी फारसं केलं नव्हतं. अच्छा. त्यामुळे काय व्हायला लागलं की एकदम एके दिवशी ते निवृत्त झाले, रिकाम पण आलं, पोकळी निर्माण झाली. आणि ही पोकळी कुठच्या गोष्टींनी भरू,
बरोबर. मग त्याच्यातून त्यांचं नैराश्य हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत गेलं. तरी वृद्ध होणार आणि आपण आपली गाडी कधीतरी उतारायला लागणार, त्याप्रमाणे आपण कधीतरी कामातूनही निवृत्त होणार आहोत. बरोबर. हेही स्वीकारता यायला हवं. ज्ञानेश्वरांनी याला वृत्तीची निवृत्ती खूप छान शब्द वापरलेला आहे की वृत्तीची निवृत्ती आपण सतत. वृत्तीची निवृत्ती म्हणजे काय की मी आत्ता काम कार्यरत आहे, पण त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवून मी त्याच्याकडे बघू शकतो. थोडीशी डिटॅचमेंट, थोडंसं अंतर, ही वृत्तीची निवृत्ती मला इथे जास्त महत्वाची वाटते. ती जर असेल तर मग आपण काहीही स्वीकारू शकतो. आपल्याला जसं एखादी गोष्ट मिळते त्याचा आनंद आपण घेऊ शकतो, तेव्हा ती सुटते त्याचंही फारसं दुःख आपल्याला होत नाही. त्यामुळे स्वीकारणं हे स्वीकारणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून निवृत्तीनंतर आपण काय करणार आहोत याचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे. आपण अनेकदा असं म्हणतो की मी सध्या काम करतोय ना, मग मला माझे छंद जोपासायला वेळ नाही, मला अमुक करायचं होतं, मला वाचायचं होतं, लिहायचं होतं, गायचं होतं. निवृत्त झाल्यानंतर हे करा ना. बरोबर आहे. आणि हे स्वतःच्या आनंदासाठी करा. मी काहीतरी तुम्ही चमकण्यासाठीच या गोष्टी केल्या पाहिजेत असं थोडंच आहे. बरोबर. किंवा काहीतरी मिळवण्यासाठी किंवा कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेण्यासाठीच या गोष्टी करायच्या असतात असं थोडंच आहे. स्वांत सुखाय ज्याला आपण म्हणतो, हे करणं फार आवश्यक आहे. बरोबर. आणि मग मला वाटतं निवृत्ती असली तरी सुद्धा आनंदामध्ये आपण आयुष्य घालवू शकतो. या विषयावर आपण थोडं सविस्तर आणखीन बोलणार आहोत, पण त्या अगोदर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मी अपर्णा हातीसकर. माझ्या ओळखीच्या एका आजींना एका चांगल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे, पण तिकडे त्यांना भेटले तर त्या खूपच उदास दिसल्या. त्यावर त्यांना काय सल्ला द्याल डॉक्टर? वृद्धाश्रम ह्या गोष्टीबद्दल इतके वेगवेगळे मुद्दे चर्चेत येतात. काही जण त्याच्याबद्दल चांगलं बोलतात, बऱ्याचदा त्याच्याबद्दल वाईट बोललं जातं. यांनी जे आता सांगितलं की त्या आजी खूप उदास वाटल्या तिकडे. वृद्धाश्रम चांगला आहे पण आजींचं मन रमत नाहीये. तर असे प्रसंग अनेक येतात. मीही अनेकदा वृद्धाश्रमांना भेट दिलेली आहे डॉक्टर या नात्याने. काय आहे की वृद्धाश्रमात जाणारी जी मंडळी आहेत, हल्ली मला असं वाटतं की आपणहून स्वेच्छेने वृद्धाश्रमात जाणाऱ्या मंडळींची संख्या वाढते. हो. आणि हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं एका अर्थी, की जर आपल्याला स्वतःची काळजी घेता येत नाहीये आणि जर आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवून तिथे आनंदाने आयुष्य आपण जर घालवणार असू हा जर निर्णय घेता आला तर त्याच्यात काही गैर नाही. मला वाटतं आणि दरवेळेला घरूनच काहीतरी समस्या आहेत म्हणून वृद्धाश्रमात जाणं असंही होत नाही हल्ली. असं नाही होत. तेच म्हणतोय मी की तो काळ आता मागे गेला असं मला वाटतं. की घरात पटतच नाही, मग मुलांनी नेऊन टाकलं, ही जी एक थोडीशी त्याला अशा तऱ्हेची एक जी पार्श्वभूमी आहे. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की त्या आजी उदास दिसल्या का असतील माहिती नाही, त्यांची काही स्वतःची कारणं असतील, कदाचित त्यांना आंतरिक नैराश्य सुद्धा असू शकेल. वृद्धाश्रमात जी मंडळी आहेत, मला असं वाटतं की तो परिसर, आजूबाजूला असलेली माणसं, आपली काळजी घेणारी माणसं, ही सुद्धा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून, एक अपरिहार्य भाग म्हणून जर आपण स्वीकारली, बरोबर, तर आत्ताचा आपला जो दिवस आहे तो आपला चांगला जाऊ शकतो. त्यामुळे तिथेही जुळवून घेणं. अनेकदा काय होतं ना की अनेक माणसांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा ताठरपणा असतो. हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असे दुराग्रह असतात. मला असं वाटतं की पत्रिकेतल्या ग्रहांपेक्षा सुद्धा दुराग्रह हे आपल्या आयुष्यात जास्त त्रास देणारी गोष्ट आहे. हो. तर हे असे दुराग्रह आपण जर धरून राहिलो तर मग आपण प्रत्येक गोष्टीची सक्ती करतो. बरोबर. आणि माझ्या मनाविरुद्ध झालं तर चांगलं आहे, त्याचं नाही झालं तर मग मी चिडतो किंवा मला राग येतो किंवा मला दुःख होतं. मी असाच आहे किंवा मी अशीच आहे, मी आता बदलणार नाही, या वयात काय, आता तुम्ही माझ्याशी तुम्ही मला सांभाळून घ्यायचं, हा जर अहंकार असेल तर अशा माणसांना नैराश्य येण्याची जास्त शक्यता असते. बरोबर. तर त्यामुळे काय ना की वार्धक्य, मला असं वाटतं की हा नैसर्गिक टप्पा आहे, त्याच्यामधून मला आनंदाने जायचं आहे, त्याच्यावर मात करायची. वार्धक्यावर मात नसते करायची. वार्धक्य स्वीकारायचं असतं, त्याच्या खालून जायचं असतं, त्याच्यावरून जायचं नसतं. त्यामुळे ते स्वीकारण्यासाठी जी एक मनाची तयारी असते ती जर असेल तर मला असं वाटतं की अशा समस्या कमी होतील. वृद्धाश्रमामध्ये
खूप मंडळी मला अशी चांगलं आयुष्य जगणारी मी पाहिलेली आहेत. म्हणजे वृद्धाश्रम म्हणजे नैराश्य असं समीकरण कृपा करून करू नये. खूप म्हणजे इतर जणांना मदत करणारी वृद्ध मंडळी आहेत. एका वृद्धाश्रमामध्ये मी एक अशा आजी बघितल्या होत्या की त्या रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या वृद्धाश्रमाची एक राऊंड घ्यायच्या. प्रत्येकाच्या बेडवर जाऊन कसा आहेस तू, कशी आहेस तू, कसे आहात तुम्ही, सगळ्यांची चौकशी करून गप्पा मारून छानपैकी, किंवा घरून काही आलं तर ते सगळ्यांना वाटणं, चांगलं काही पुस्तक आलं तर ते सगळ्यांना वाचून दाखवणं. खूप चांगल्या प्रकारे त्या बिझी, वृद्धाश्रमात राहूनही त्या चांगल्या प्रकारे बिझी होत्या. अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. दुसऱ्या बाजूला निराश की काय आता आयुष्यात अर्थ नाही. मला असं वाटतं की आपण कुठल्याही क्षणी ना आपण आनंद निवडणार आहोत का दुःख निवडणार आहोत हे आपल्या हातात आहे पूर्णतः. बरोबर आहे. यानंतरचा आपला प्रश्न कुठला आहे ते बघूया प्रेक्षकांनी काय विचारलंय. माझं नाव भार्गव पांचाळ. नैराश्यावर मात कशी करावी डॉक्टर, त्यासाठी रोजच्या जीवनात काही बदल केले कसे करावे. खूप महत्त्वाचा भाग त्यांनी विचारलाय की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल कसे करावेत जेणेकरून जर नैराश्य असेल तर ते येणार नाही किंवा त्याच्यावर मात करता येईल. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की हे फक्त वार्धक्यामध्ये हा नियम लागू नाही. सर्वसाधारण आयुष्याला नेहमीच्या आपल्या जगण्याला हा नियम लागू आहे की ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, जीवनशैली म्हणतो. आपण कसे जगतो आहोत. बरोबर. आपण कशासाठी जगतो हा वेगळा मुद्दा, पण आपण कसे जगतो आहोत हा महत्त्वाचा भाग आहे त्यातला. आणि ह्या जीवनशैलीमध्ये झोपेबद्दल आपण मगाशी सविस्तर बोललो की झोपेची सवय नीट असणं हा एक भाग आहे. खाण्यापिण्याच्या आपल्या वेळा नीट आहेत का. कित्येक मंडळी मी अशी बघतो की आज 8 वाजता खाल्लं, उद्या 12 वाजता खाल्लं, मध्ये 12 तासाची गॅप, मग मी खाल्लंच नाही, जेवलोच नाही कारण वेळच मिळाला नाही. मी विसरले किंवा काही वेळच कसा मिळत नाही तुम्हाला खाण्यासाठी हे मला कळत नाही. ज्याच्यासाठी आपण एवढी धावपळ करत असतो. तर म्हणून खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं महत्वाचं आहे, झोपेच्या वेळा सांभाळणं महत्वाचं आहे, कामाची वेळ सांभाळणं महत्वाचं आहे, कामाच्या मध्ये ब्रेक्स घेणं हे महत्वाचं आहे. त्या ब्रेकमध्ये आपण काहीतरी स्वतःच्या रिलॅक्सेशनसाठी सक्रियतेने काहीतरी करणं हे महत्वाचं आहे. कुटुंबाशी संवाद साधणं महत्वाचं आहे, मित्रमंडळींमध्ये मिसळणं महत्वाचं आहे, करमणूक विरंगुळा हा महत्वाचा आहे. आणि ह्या सगळ्याचा एक समतोल साधणं रोजच्या आयुष्यामध्ये. आणि समतोल ह्याचा अर्थ काही अगदी आपण असं म्हणजे असंच 8 वाजता म्हणजे 8 वाजता असं नसतं. त्याला एक रेंज असते की इथपासून इथपर्यंत साधारण एक लवचिकता आपल्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे नेहमी मी उदाहरण देतो, मला कितीतरी लोक असं विचारतात की समतोल कसा साधायचा. समतोल ह्याचा अर्थ आपण आता तुम्ही तारेवरून चालणारी डोंबारींचं बघितली तर ती कधी इकडे झुकते कधी इकडे झुकते आणि त्याच्यातून समतोल साधला जातो. असंच्या असं कोणी चालत नाही. त्यामुळे असं आयुष्य नसतं. आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखं असतं. रेल्वेवरून म्हणजे ट्रॅकवरून धावणाऱ्या गाडीसारखं नसतं. किंवा ते तसं नसावं सुद्धा ना, ट्रॅकवरून तसं असूच शकत नाही. तशी तुम्ही अपेक्षा केलीत तरी तुम्हाला आयुष्य वळवणार आहे कुठेतरी. तर म्हणून या सगळ्याचा विचार करता मला असं वाटतं की दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यामध्ये एक लवचिकता हवी एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी महत्वाच्या आहेत त्यांचं भान हवं, ज्या गोष्टी आपल्या मनासाठी आवश्यक आहेत त्यांचं भान हवं. आणि ह्या सगळ्यांची सांगड घालून आपल्याला रोजचं आयुष्य जगायचं आहे. बरोबर. मग असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण आजार स्वीकारू शकतो, अडचणी स्वीकारू शकतो, आपल्याकडे वेळ असतो. असं मी नेहमी म्हणतो की बिझी माणसं जी असतात ना, ज्यांना बिझी आपण म्हणतो त्यांच्याकडे नेहमी जास्त वेळ असतो. अच्छा. का तर त्यांना कुठला वेळ कधी कुठे द्यायचा हे त्यांना माहिती असतं. अग्रक्रम आत्ता कशाला आहे हे ते बदलू शकतात, हे ते ठरवू शकतात आणि तो अग्रक्रम वेळोवेळी बदलू शकतात. ही लवचिकता जी आहे ना ती मला वाटतं प्रत्येकाने प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. आणि प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला ते जमू सुद्धा शकतं. थोडा वेळ लागेल पण निश्चित जमेल, नाही का. आपण याविषयी आणखीन बोलणार आहोत पण एक छोटासा ब्रेक घेऊया. संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसेल, आपण थोडं तरी खायला मिळावं
म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आई बाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ नागरिक आणि नैराश्यावर मात याविषयी आपण बोलतो आहोत. सगळी मंडळी जेव्हा ज्येष्ठ एकत्र जमतात मग ते ठिकाण कुठलंही असो, वृद्धाश्रम असो किंवा रोज काही काही वेळेला बिल्डिंगच्या खाली सगळे जमलेले असतात, त्यावेळेला कोणत्या विषयावर चर्चा होते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? की मला घरी किती प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या घरी हे होतं, माझ्या घरी ते, माझा मुलगा, माझी सून, माझी नातवंड, ह्यावर चर्चा होणं का? मग आज आपण काय बातमी बघितली, आज स्पोर्ट्समध्ये काय झालं, काय सांगाल याच्याविषयी? मला वाटतं दोन्ही गोष्टींना वेगवेगळे स्थान आहे. की आपल्या आतमध्ये जे दाटलेलं आहे, साठून राहिलेलं आहे, ते कुठेतरी व्यक्त होणं हे आवश्यक आहे. पण त्यामधून फक्त एक रडगाणं गाण्याची जर सवय लागणार असेल तर ते घातक आहे. बरोबर. आणि म्हणून हे एकदा झालं, मनातली गरळ एकदा ओकून झाल्यानंतर तरी आपल्याला शांत वाटतंय की नाही हे तपासून पाहणं महत्वाचं आहे. सतत जर तक्रार असेल ना आपल्या मनामध्ये कशा ना कशाबद्दल, तर आपण दुःखी जास्त होण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि म्हणून हे करा, हरकत नाही. पण त्याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट तुम्ही जे म्हणालात की आत्ताच्या आयुष्यामध्ये जे बदल होत आहेत बाहेर, त्यांना आपण किती खुल्या दिलाने स्वीकारतो आहोत. म्हणजे माझ्या ओळखीचे एक 85 वर्षांचे आजोबा आहेत. त्यांनी या वयात कम्प्युटर शिकायला घेतला. क्या बात आहे. आणि गेल्या 1 वर्षात ते आता कम्प्युटर वापरण्यामध्ये तरबेज झालेले आहेत. नाही तर काय ती तुमची यंत्र, असा सूर आळवणारी खूप मंडळी आहेत. तुमचा मोबाईल तो मला वापरता येत नाही, कम्प्युटर वापरता येत नाही, टेक्नॉलॉजी काय. आत्ताच्या जमान्यामधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारे सामोरं जाणं हे फार महत्वाचं आहे. असे आजी आजोबा बघितले ना टचस्क्रीन वापरणारे की खूप बरं वाटतं ना. व्हॉट्सअप वरती चॅटिंग करणारे, फेसबुक वरती असणारी वृद्ध मंडळी खूप मजेत असतात. ती नातवंडांची आणि छान मित्रमैत्रिणी, अतिशय छान मित्र होतात. नातवंडांना ती हवीशी असतात. मला काय वाटतं की बदल स्वीकारणं हा मला वाटतं एक आपला स्थायी भाव असायला हवा. बॉटम लाईन ज्याला आपण म्हणतो ना, की बदल होणारच आहे, बदल अटळ आहे, बदल अपरिहार्य आहे. मग त्या बदलाबरोबर मी बदलायला तयार आहे का? मी असाच राहणार, मी कायम 19व्या शतकातच राहणार, असं जर आपण अशी भूमिका घेतली किंवा असा पवित्रा घेतला तर तो आपल्यासाठी घातक आहे. कारण बदलणारी मंडळी बदलणार आहेत, शेवटी तुम्ही एकटे राहणार आहात. आणि आता या वयामध्ये एवढी मोठी शर्यत गाठणं मग दमछाक होणार, खूप कठीण आहे. आणि म्हणून मी हल्ली अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांमध्ये सुद्धा जातो व्याख्यान देण्यासाठी किंवा चर्चेसाठी. खूप छान वाटतं. ही मंडळी चांगला आनंदात वेळ घालवत असतात, खूप चांगले कार्यक्रम करतात, वेगवेगळ्या वक्त्यांना बोलावतात, त्यांची व्याख्यानं ठेवतात, चर्चा ठेवतात, गाण्याचे कार्यक्रम ठेवतात, नाटकांचे कार्यक्रम ठेवतात, वाचन करतात. एखादं पुस्तक चांगलं असेल त्याचे जाहीर वाचनाचे कार्यक्रम होतात. किंवा कुठे कोणी जर फिरून आलेलं असेल, प्रवास करून आलेलं असेल तर त्या प्रवास वर्णनाबद्दल माहिती दिली जाते. एका ठिकाणी मी एका 75 वर्षांच्या आजोबांनी नुकतं कुठेतरी पर्यटन करून आले, त्याचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्लाइड शो त्यांनी फोटो काढलेल्याचा एक त्या आधारे त्यांनी व्याख्यान दिलं होतं. हे खूप पॉझिटिव्ह आहे. इतकं सकारात्मक आहे मला असं वाटतं की. आणि ही सकारात्मक ऊर्जा जी आहे ना, तर म्हणून वार्धक्य कशाला म्हणायचं? नुसतं वय वाढलं शारीरिक ते वार्धक्य नाहीये. मी म्हटलं तसं की गतस्मृती ह्या किती छान होत्या आणि आता कसं सगळं वाईट आहे असं जो माणूस म्हणायला लागतो तो वृद्ध झाला असं म्हणायला हरकत नाही. मग तो 50शीत असला आणि जरी असं म्हणत असला तरी तो मानसिकदृष्ट्या वृद्धच आहे. याच्या उलट 80, 85, 90 वर्षाची माणसं, एक गृहस्थ माझ्या ओळखीचे होते की जे
हुंडाविरोधी चळवळीचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं. हो हो. ते 90 वर्षांचे असताना एकदा माझ्या क्लिनिकमध्ये आले होते दुसऱ्या कुठल्या तरी अडचणीसाठी. तेव्हा मी त्यांना विचारलं, काय हल्ली कसं चाललंय तुमचं? हल्ली जरा गुडघे दुखतात, मग मी उभ्याने व्याख्यान न देता बसून व्याख्यान देतो. 90व्या वर्षी हे त्यांचे उद्गार होते. तुम्ही कसं बघता त्याच्यावर शेवटी अवलंबून आहे. असं म्हणतो ना, सांगा कसं जगायचं, तर ते काही की गाणं म्हणत परफेक्ट कळलेलं असतं. आपण बोलूया आणखीन यावर, पण यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. हॅलो डॉक्टर, माझं नाव तृषा कांबळे आणि मी भांडूपला राहते. तर मला प्रश्न असा आहे की माझी आजी, तिच्या वयामानाप्रमाणे वय खूप वाढत चाललं आहे आणि म्हणजे विस्मृतीचा त्रास होतोय तिला आणि ह्यातून ती खूप नैराश्य वगैरे वागत असते. तर हे टाळण्यासाठी मला उपाय सांगाल का? हीच गोष्ट किती छान आहे की एक नात तिला तिच्या आजीमध्ये होणारा हा जो बदल आहे की ती आता हळूहळू विसरते काय काय आणि तिला त्याचा त्रास होतोय. मला त्यांच्यामध्ये संवाद असण्याचं हे एक लक्षण आहे. नक्कीच नक्कीच ही खूप स्तुत्य गोष्ट आहे. विस्मृती हे पुन्हा एका मर्यादेपर्यंत नॉर्मल आहे. म्हणजे वाढत्या वयाबरोबर विस्मरण होणं ही नॉर्मल गोष्ट आहे, नॉर्मल घटना आहे. कधी कधी ही विस्मृती स्मृतिभ्रंशामध्ये ज्याचं रूपांतर होतं, ज्याला डिमेन्शिया आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, स्मृतिभ्रंश व्हायला लागतो. कधी कधी नैराश्य हे स्मृतिभ्रंशाचं लक्षण म्हणून, सुरुवातीचं लक्षण म्हणून समोर येऊ शकतं. त्यामुळे ते डिप्रेशन नसतं, नैराश्य नसतं, स्मृतिभ्रंशाची सुरुवात असू शकते. तसं असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं हे फार महत्वाचं आहे. कधी कधी उलट होतं की डिप्रेशनमुळे विस्मृती व्हायला लागते. म्हणजे नैराश्य सुरू होतं आणि त्याच्यामुळे गोंधळलेपण, बेचैनी, सतत विचार असणं, विचारांच्या तंद्रीमध्ये राहणं, यामधून विस्मृती. म्हणजे मी आता काय ठेवलं ते आठवतच नाही, हे नेहमी होणं वेगळं, पण हे सतत आणि त्रासदायक त्याचा दैनंदिन आयुष्यावरती विपरीत परिणाम जर व्हायला लागला तर त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यायला हवं. म्हणजे वैद्यकीय तपासणी त्याची करून घ्यायला हवी, वैद्यकीय निदान करून घ्यायला हवं. विस्मृती जाणवल्यामुळे अनेकदा असं होतं की हे काय आपल्याला होत आहे. बरोबर. आपल्या स्वतःमध्ये होणाऱ्या विस्मरणाला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा विस्मरण न स्वीकारणं, की थोडंसं विस्मरण मला ह्या वयात होणार आहे, ते विसरू नये म्हणून मी काय काय करायचं, त्याची जर उपाययोजना आपण थोडीशी करून ठेवली, की मी थोड्याशा गोष्टी लिहून ठेवल्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवल्या, किंवा मी एखादा अलार्म टाकला, गजर लावला की हा हे रोजचं औषध घ्यायचं, त्याचा अलार्म. माझे कितीतरी पेशंट्स असे आहेत की जे मोबाईलमध्ये अलार्म टाकून ठेवतात त्यावेळेचा, की तो अलार्म वाजला की मी औषध घेतो. या छोट्या गोष्टीत पण खूप मदत करतात. मला असं वाटतं की आपण आपलं जे आयुष्य आहे ना, ह्या सुविधा ज्या उपलब्ध आहेत त्या आपल्यासाठी आहेत. बरोबर. त्याच्यावर टीका न करता त्या स्वीकारणं. म्हणजे मला वाटतं की आपली ही जी यंत्र जी आहेत ना ती उत्तम गुलाम आहेत आणि त्यांना गुलामासारखं वापरलं पाहिजे. आपण त्यांचा गुलाम नाही होता कामा. बरोबर. तर म्हणून विस्मृती सारखी समस्या त्या आता म्हणाल्या की मला वाटतं की हा सुद्धा एक टप्पा आहे. नैसर्गिकरित्या विस्मरण होणं हा टप्पा आहे. त्याच्यावरती आपले उपाय आपण शोधून काढले पाहिजे आणि आपले उपाय शोधून काढल्यानंतर मग मला वाटतं विस्मरणाबरोबर आयुष्य घालवणं फार अवघड नाही. इथे पुन्हा कुटुंबाचा सहभाग महत्वाचा ठरतो. की एकदा सांगितलं ना तुला किती वेळा सांगू, अशा तऱ्हेच्या प्रतिक्रिया या नैराश्याकडे नेणाऱ्या असतात त्या व्यक्तीला. तिथे कुटुंबाने सहभाग घेतला पाहिजे. की तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले किंवा काय झालं आठवत नाही, तुला मी सांगितलं होतं तरी तुझ्या लक्षात कसं नाही, ह्या प्रतिक्रिया टाळल्या पाहिजे. सगळ्यांनीच संयम ठेवण्याची खूप मोठी गरज आहे. यानंतर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. मी अतुल जोशी. सध्या डॉक्टर वृद्ध लोकांमध्ये खूप प्रॉब्लेम येतात. बेसिकली प्रेम किंवा आपलेपणा कमी दिसतोय समाजामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात नैराश्य आलेलं आहे. इवन आर्थिक बाबतीमध्ये पण प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना भरपूर त्रास होतोय. तर याच्यावर त्यांनी मात कशी करावी, तर काय उपाय देता येईल का?
त्यांचं म्हणणं आहे की मूळ समाजाकडूनच जो आपलेपणा अपेक्षित आहे तो थोडासा कमी झालाय अलीकडे वृद्धांच्या बाबतीत, आणि सांपत्तिक स्थिती हा खूप महत्त्वाचा विषय त्यांनी इथे आणला. या दोन घटना आपण लक्षात घेऊया की आज वैद्यक शास्त्रामध्ये एकूणच शारीरिक व्याधींवरती जे उपाय उपलब्ध आहेत त्याच्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा वाढलेली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्याच मुळात वाढलेली आहे. बरोबर, हे लक्षात घ्यायला हवं. आणि ह्या वाढत्या संख्येला त्या संख्येबरोबर सामावून घेणं समाज घेतोय, सामावून हळूहळू घ्यायला लागलेला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्याच्यामध्ये प्रयत्न होत आहेत असं मला दिसतं. आपलेपणा हवा असतो. आपलेपणा मला जर हवा आहे तर मी इतरांशी आपलेपणाने वागतोय का, हा एक तपासून बघण्याचा प्रश्न आहे. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही वागत नाही आहात किंवा वागत नाहीत मंडळी, पण अनेकदा असं होतं की एकतर्फी अपेक्षा वृद्धांकडून केली जाते. पुन्हा ती त्यांच्यासाठी घातक आहे. आपल्या अपेक्षा वाजवी आहेत का, वास्तव आहेत का, त्या प्रत्यक्षात उतरवणे शक्य आहे का, याचा एक विचार आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण वृद्ध आहोत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या गाठीशी अनुभव आहे. बरोबर, अनुभव ही आपली खरी संपत्ती आहे. आणि अनुभवाच्या आधारावरती आपण हे तपासून नक्की बघू शकतो. आत्मपरीक्षण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. ही जर क्षमता आपल्याकडे असेल तर या जोरावरती आपण हे तपासून बघणं फार गरजेचं आहे की आपल्या मनोवृत्तीत काही बदल आपण करू शकतो का, आपण खुलेपणाने कुठल्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतो का, किंवा आपण खुलेपणाने एखादी गोष्ट स्वीकारू शकतो का. हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपलेपणा आपण इतरांशी आपण आपलेपणाने वागतो का. मगाशी मी त्या वृद्धाश्रमातल्या आजींचं उदाहरण दिलं. त्या इतक्या लोकप्रिय आहेत, त्यांना आपलेपणा वाटत नाही का, पण त्यांना वाटतो, पण त्या आपलेपणाने इतरांशी वागतात. बरोबर, हे फार महत्वाचं आहे या वयामध्ये. दुसरी गोष्ट अशी की सांपत्तिक स्थितीबद्दल तुम्ही म्हणालात की मान्य आहे की निवृत्त झाल्यानंतर मिळकत बंद होते, पण त्याचंही पूर्व नियोजन करणं फार महत्वाचं आहे. बरोबर, वृद्धत्व एकदा येऊन उभं समोर राहिल्यानंतर मग मी काहीतरी करीन, तहान लागल्यानंतर विहीर खणणं हे उपयोगाचं नाही. त्याचं पूर्वनियोजन करायला हवं. आणि दुसरी गोष्ट की जी सांपत्तिक स्थिती आहे त्यामध्ये आपण कसं सांभाळून राहू शकतो याचा विचार महत्वाचा आहे. मला वाटतं विवेकी विचार, रॅशनल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, त्याला पर्यायच नाहीये. मग एकंदरीतच हे सगळंच वार्धक्य किंवा म्हणूयात वाढणारं वय आपण ज्याला म्हणतो ह्याच्याकडे सकारात्मक कसं बघायचं, स्वीकारणं तुम्ही सांगितलं, पण त्याबरोबरीने सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा, अगदी थोडक्यात काही टिप्स आपल्या सगळ्या प्रेक्षकांना द्या. वार्धक्य नैसर्गिकरित्या येणारं जे आहे तो नैसर्गिक टप्पा म्हणून त्याच्याकडे बघायला हवं. त्याच्याबरोबर व्याधी येतात, त्या आनंदाने स्वीकारून त्याच्यावरती उपाय करायला हवेत. नैराश्य आजार म्हणून जर येत असेल तर ते ओळखून मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करायला हव्यात. दैनंदिन आयुष्याची जीवनशैली जी आपली आहे ती निरोगी ठेवायला हवी. आणि सगळ्यात शेवटी मला असं वाटतं की मला बाबू बोरकरांची कविता इथे आठवते की जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. ही मला वाटतं फलश्रुती आहे आपल्या आयुष्याची की अहंकार शेवटी आपण कोणाच्या तरी पायाशी ठेवणं आणि आयुष्याला पूर्णपणे सामोरं जाणं. पाडगावकरांची मला इथे कविता आठवते की जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आतले आनंद गाणे गायचे आहे. हे आतलं आनंद गाणं जो ऐकतो ना तो मला वाटतं आनंदात राहतो. प्रत्येकाचं आनंद गाणं वेगळं असतं, पण ते आणि हे वयाच्या कुठल्याही वयात माणूस गाऊ शकतो. अगदी खरं, वृद्ध वयात म्हणजे अगदी म्हातारपणी सुद्धा हे गाणं आपल्याला ऐकू येऊ शकतं. ते ऐकण्यासाठी मनाचे कान आपले उघडे पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण आज ज्येष्ठ नागरिक त्यांच्यामध्ये येणारं नैराश्य आणि त्याच्यावर मात कशी करता येईल आणि सकारात्मक कसा दृष्टिकोन ठेवायचा याबद्दल बोललो. खरं तर ही चर्चा खूप मोठी होणारी आहे, पण तरी इतक्या थोडक्यात आपण त्याच्याबद्दल बोललो आहोत. एकंदरीत नैराश्यावर मात कशी करायची याच्यावर आपण बोलत असताना पुढल्या भागात आपण स्त्रिया आणि त्यांना येणारं नैराश्य आणि त्याच्यावर कशी मात करायची यावर सविस्तर बोलणार आहोत. पण आजच्या भागात मात्र आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेट होईल पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
आहे